बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद पटकावत इतिहास रचलेला आहे। 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलेलं आहे। तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करत 9 विकेट्स गमावताना 190 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने 184च खरं तर धावा केल्या आणि बंगळुरूचा 6 धावांनी विजय झाला। रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच बंगळुरूने ट्रॉफी जिंकलेली आहे। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता। मात्र अंतिम क्षणी बंगळुरूने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं। तर आरसीबी जिंकल्यानंतर कशा प्रकारे आरसीबीच्या चाहत्यांनी खरं तर जल्लोष केला आहे या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। 18 वर्षांची प्रतीक्षा आणि 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगळुरूने अखेर विजेतेपद पटकावलेलं आहे। पहिल्यांदाच आरसीबीने ट्रॉफी जिंकलेली आहे। पंजाबचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं।